मी स्वाती शिंदे. आपण पाहत आहात ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल. ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुचन प्रशालेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी सहशिक्षिका अरुणा कांबळे, सहशिक्षक विजय गायकवाड यांनी बुद्धवंदना सादर केली. इयत्ता 5वी मधील वरुण कंदिकटला यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले. सहशिक्षिका पल्लवी ननवरे यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. यामध्ये भारतीय राज्यघटना, 14 तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार इत्यादी घटनांची सविस्तर माहिती दिली. नरेंद्र गुंडेली यांनी आंबेडकरांच्या जीवनावर आधारित स्वरचित कविता सादर केली. या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कवितेची रचना अभंग रचना आहे. शीर्षक आहे जय भीमा. शिका एकत्र या, संघटित राहा, मंत्र दिला सोपा जय भीमा. अन्यायाशी लढा, अंधश्रद्धा सोडा, करावे संघर्ष जय भीमा. हरिजन सेवा मानी बहुमोल, मिळे मान बहु जय भीमा. करी धर्मांतर दरी बुद्ध मार्ग, लावी जनासोय जय भीमा. 14 तळे करिता संघर्ष, मिळे जलजना जय भीमा. करुणी अभ्यास कायद्याचा बहु, जनतंत्र लावी जय भीमा. मागास जनासी उत्तरी तयासी, देसी आरक्षण जय भीमा. तुझा मार्ग दावी हरिजन सर्व, नाम गरजे सर्व जय भीमा. उत्सव तुझ्या करीती वैभवे, जय जयकार जय भीमा. तुझे चित्त मनी आठवणी हृदयी, नमस्कार करी जय भीमा. धन्यवाद. कॅनडा, कोलंबिया या देशामध्ये हा दिवस आंबेडकर समता दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशातील एका नेत्याचा परदेशात देखील अशा पद्धतीने गौरव केला जातो. खरोखरच ही गोष्ट आपल्यासाठी खूप गौरवाची आहे. खरं तर आंबेडकरांचा जन्म ज्या परिस्थितीमध्ये झालेला होता त्यानुसार जन्मापासूनच त्यांना सामाजिक विषमतेला तोंड द्यावं लागलं होतं. पण या सामाजिक विषमतेमुळे डगमगून न जाता यावर काहीतरी उपाय केला पाहिजे आणि जो केवळ माझ्या स्वतःसाठी उपयोगाचा असणार नाही तर संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा असला पाहिजे. शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आनंदाने साजरी करतो. त्यांचे जीवन कारण त्यांनी केलेले महान कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखविले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.